आणि महापालिका महासंग्रामातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घडामोड या क्षणाची ती म्हणजे राज्यभरातल्या महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपलेली आहे। दुपारचे 3 वाजलेत। यापैकी 28 महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी 3 वाजता आता संपलेली आहे। मुंबई महानगरपालिकेकरता मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत आहे आणि आता शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयामध्ये सर्वच पक्षांच्या उमेदवारांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची घडामोड झी 24 तासवर आपण पाहतोय। राज्यभरातल्या महापालिकांचा महासंग्राम सुरू झालेला आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसाची मुदत देखील आता संपलेली आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत 28 महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती। दुपारचे 3 आता वाजतायत, त्यामुळे ही मुदत आता संपलेली आहे। केवळ एक महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे। त्यामुळे 5 वाजेपर्यंत मुंबईमध्ये मात्र अर्ज भरण्यासाठी मोठी लगबग दिसणार आहे। सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी मोठी गर्दी सध्या वेगवेगळ्या महापालिकांच्या कार्यालयांसमोर केलेली आहे, ज्या ठिकाणी अर्ज स्वीकृती होती आहे, अर्ज भरले जात आहेत। त्यामुळे आता जेव्हा छाननी सुरू होईल त्यानंतरची जी प्रक्रिया ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। तर काय नेमकी सध्या राज्यभरातली स्थिती आहे या संदर्भात आमचे वेगवेगळे रिपोर्टर्स आपल्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामधून जोडले गेलेले आहेत। आपण जाणून घेणार आहोत काय नेमकी या क्षणाची परिस्थिती आहे, कारण ही घटका अत्यंत महत्त्वाची आहे। त्यासाठी माझ्याबरोबर माझे सहकारी सगळे जोडले गेलेले आहेत। पुण्यामधून आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। त्याचबरोबर विशाल करोळे छत्रपती संभाजीनगरमधून आहेत, अमर काणे नागपूरमधून आपल्याबरोबर जोडले गेलेत, तर कोल्हापूरमधून प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणि सगळ्यात आधी आपण जाणार आहोत ते म्हणजे पुण्यामध्ये जाणून घेऊया काय नेमकी त्या ठिकाणची परिस्थिती आहे। निलेश, पुण्यामध्ये सुद्धा आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा तास सुद्धा संपलेला आहे, 3 वाजून गेलेत। आता या ठिकाणी काय नेमकी परिस्थिती आपल्याला दिसते आहे? अनुपमा, जर बघितलं तर कालपासूनच फॉर्म भरण्याची लगबग जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली होती। काल जवळपास 753 उमेदवारांनी अर्ज भरला होता, मात्र आज थोडीशी या ठिकाणी गडबड झालेली पाहायला मिळाली, कारण भाजप आणि शिवसेनेची युती तुटली किंवा अजून झालेली नाही आहे। त्यामुळे आता शिंदे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी आता अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळं कदाचित पुण्यामध्ये थोडासा टाईम लागू शकतो। त्यामुळे आता निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आता 3च्या आधी जे आलेले जे उमेदवार आहेत त्यांना आता टोकन या ठिकाणी दिलेले आहे आणि नंबरावाईज त्या ठिकाणी त्यांचा फॉर्म जो आहे तो आता भरून घेतला जाणार आहे। मात्र आत्ता जर पुण्यामध्ये जर बघितलं तर निवडणूक कार्यालयामध्ये आता एकच गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण वेळ हा जो आहे तो संपून गेलेला आहे। मात्र पुण्यामध्ये अचानक शिवसेनेने सर्व उमेदवारांना AB फॉर्म दिल्यामुळे या ठिकाणी गर्दी जी आहे ती आता वाढलेली आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासूनच अनेक पक्षाचे नेते जे आहेत ते फॉर्म भरताना आपल्याला पाहायला मिळत होते। विशेष करून अजित पवार गटामध्ये काही नवीन उमेदवार जे आहेत ते आयात केले होते किंवा त्यांना नवीन उमेदवारी दिलेल्या आहेत, त्यांची या ठिकाणी धावपळ झालेली पाहायला मिळाली होती। त्यामुळे पुण्यामध्ये विशेष करून राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। अर्थात 3 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना आता टोकन या ठिकाणी दिलेले आहेत आणि टोकन वाईज या ठिकाणी आता त्यांचा उमेदवारी आहे अर्ज तो या ठिकाणी घेतले जाईल। मला प्रत्येक शहरातून ही स्थिती जाणून घ्यायची आहे। वेगवेगळ्या महापालिका कार्यालयामध्ये नेमकी अर्ज ज्या ठिकाणी स्वीकृती होते काय परिस्थिती जाणून घेतोय आपण। सध्या आता जाऊया कोल्हापूरमध्ये, आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर जोडले गेलेत। प्रताप, काय नेमकी कोल्हापूरमध्ये स्थिती दिसते? 3 वाजून 2 मिनिटं माझ्या घड्याळात झालेत। या ठिकाणी सुद्धा आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे का? काय नेमकं चित्र दिसतंय? मी ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे त्या ठिकाणच्या कार्यालयाची दृश्य दाखवतोय। त्याच्यामध्ये आपण पाहतो की पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी दरवाजा बंद केलेला आहे आणि आता कोणत्याही उमेदवाराला आतमध्ये सोडलं जात नाही। जे उमेदवार या ठिकाणी अर्ज भरायला आलेले होते त्यांचे सर्वांना टोकन दिलेले आहेत आणि टोकनाची मुदत ज्या पद्धतीनं त्यांनी वेळापत्रक दिलेलं आहे त्या पद्धतीने यावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। एकूणच आपण पाहतो की सर्व राजकीय पक्षांची सर्कस आता थांबलेलं आहे। खरं तर आपण पाहतो की उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जे AB फॉर्म द्यायचे होते त्याची सर्कस थांबलेली आहे, पण दुसरीकडे मात्र आपण पाहतो की आता सर्वच पक्षाच्या लोकांना या ठिकाणी
बंडखोरांना थंड करण्यासाठी प्रयत्न करण्याची जी सुरुवात आहे ती करावी लागणार आहे. कारण आपण पाहतो की कोल्हापुरात देखील बंडखोरी झालेली आहे. काँग्रेस असो किंवा भाजप असो, राष्ट्रवादी असो, या सर्वच पक्षाकडून बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे या सर्वांना आता 2 दिवसामध्ये येत्या कशा प्रकारे थांबवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच आपण पाहतो की 3 वाजलेले आहेत, वाजून गेलेले आहेत. त्यामुळे आपण पाहतो की उमेदवारांना आता आतमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. मुदत संपलेली अशा प्रकारची अनाउन्समेंट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आणि त्या पद्धतीनं आपण पाहतो की जे आतमध्ये आहेत त्यांना टोकन देऊन आता त्यांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. ठीक, प्रताप असे संपर्कात राहा. आपण यानंतर जाऊया. अमर काणे आमचे प्रतिनिधी सध्या नागपूरमधून आपल्या बरोबर आहेत, उपराजधानी नागपूरमधून. अमर, नागपूरमध्ये काय परिस्थिती दिसते? 3 वाजलेले आहेत, याही ठिकाणी आता मुदत संपली असेल. काय नेमकी कार्यालयाबाहेरची दृश्य काय सांगतायत? नक्की आपण दृश्य थेट दाखवायचा प्रयत्न करूया. खरं तर गेट आहे, आता आपण धंतोलीनं झोन कार्यालयाच्या बाहेरचं आहे, तिथलं गेट आहे. बघू शकतो आपण लॉक लावण्यात आलेला आहे. उमेदवार वरती पोहोचलेले आहेत, त्यांचे काही जे प्रतिनिधी असतात ते पोहोचलेले आहे. आणि आता वेळ जी होती, जो संघर्ष होता, जी धावपळ होती, तारेवरची जी कसरत होती ती संपलेली आहे. आता पुढचं काम जे आहे प्रत्येक पक्षाचं ते आपल्या बंडखोरांना थंड करण्याचं, खास करून भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झालेली आहे. त्याच्याकरता आता सगळा प्रयत्न सुरू होईल. पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजप आणि काँग्रेस यांच्यातच प्रमुख लढत होत आहे. महायुती झालेली असली तरी 8च उमेदवार शिवसेनेचे आहेत, त्याच्यात 6 उमेदवार भाजपकडून देण्यात आलेले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसवर थेट आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने वेगळी चूल बांधलेली आहे. शेवटल्या क्षणापर्यंत युबीटी म्हणजे उद्धव ठाकरे सेनेची सुद्धा चर्चा सुरू होती. पण आता सगळं हे चित्र संपलेलं आहे. उमेदवारीच्या अगदी शेवटल्या 2 तासांपर्यंत चर्चा सुरू होता. आता अर्ज दाखल करण्याची पूर्ण मुदत संपलेली आहे. गेट सगळीकडले बंद झाले आहेत. 10 झोनमध्ये तब्बल 7,000च्या पेक्षा जास्त अर्ज गेलेले होते. आणि आता बऱ्यापैकी हे झालेलं आहे. काही लोकांचे चुकल्याचं माहिती येत आहे, पण ते काही छाननीच्या दिवशी अमर हे सगळं आपल्याला आणखी कळेल आणि हे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. अमर, या क्षणाला मला एक खूप महत्वाची घडामोड छत्रपती संभाजीनगरमधून दाखवायची आहे. काहीतरी मोठ्या घडामोडी विशाल कडवे आमचे प्रतिनिधी थांबलेत त्या ठिकाणी आहेत. विशाल, आज सकाळपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पॉवर प्ले दिसत होता. मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे राडे दिसत होते. काय नेमकं आता मुदत अर्ज भरण्याची मुदत संपलेली, काय चित्र दिसतंय सध्याचं? अनुभवा सगळे राडे, सगळे वाद आता सगळे संपायला आलेले आहेत आणि अर्ज भरायची मुदत संपली आहे. आता गेट बंद करण्यात आलाय. त्या गेट मधनं आता कोणालाही आतमध्ये येऊ दिल्या जाणार नाहीये. जेवढी लोक आतमध्ये आहेत यातले जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना टोकन वाटप करण्यात आलंय आणि टोकन वाटप केलेल्यांचे संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत अर्ज घेतले जाणार आहे. सोबतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कॅबिन बाहेर अशा पद्धतीने स्त्री आणि पुरुषांच्या रांगा लागल्याचं आपण पाहतोय. खरं तर संभाजीनगरमध्ये अर्ज भरताना अखेरच्या क्षणी फार गोंधळ झाला. सकाळी 10 वाजता महायुती तुटली. शिवसेना भाजपनं वेगवेगळे लढण्याचं ठरवलं, तर महाविकास आघाडीमध्येही उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनं वेगळं लढण्याचं ठरवलं. त्यामुळे अखेरच्या क्षणी उमेदवारांची अर्ज भरायला खूप जास्त गर्दी झाली. अनेकांचा गोंधळ झाला. अनेकांना उमेदवारी भरणं शक्य झाले नाही. ज्यांचे फॉर्म चुकले त्यांचे आता फॉर्म बाद झाले असं चित्र आहे. मात्र तरी सुद्धा अजूनही जिथं अर्ज भरला जातो महानगरपालिकेच्या 6 ठिकाणी सध्या प्रचंड गर्दी आहे. मोठ्या संख्येनं लोक इथे, हे फक्त अपक्ष नाही तर जवळपास सर्वच पक्षाचे लोक इथे आहेत. कारण अखेरच्या क्षणी कोणाला 1:30 वाजता एबी फॉर्म मिळालाय, कोणाला 2 वाजता एबी फॉर्म मिळालाय, काही लोकांना तर 2:15 वाजता अर्ज भरायला लावली. अशी परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाली. महाविकास आघाडी आणि महायुती जी काही आज फोडाफोडी झाली किंवा जेतून युती आघाडी तुटली त्यानंतरचं हे सगळं चित्र आहे. आता महापालिकेनं आवाहन केल्यानुसार प्रत्येक ठिकाणी जी लोक या पेंडॉलच्या आतमध्ये आले त्या सगळ्यांना टोकन देण्यात येणार आहे आणि तीच लोक अर्ज. अगदी खरं तर विशाल, तुझ्या मागे अभूतपूर्व गर्दी दिसतीये. एखाद्या जत्रोत्सवामध्ये गर्दी व्हावी अशा प्रकारे गर्दी खरं तर तुझ्या मागे दिसती आहे. आपण जाऊया नाशिकमध्ये. योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. जाणून घेऊया योगेशकडून नाशिकमध्ये सुद्धा काय अशीच परिस्थिती आहे. योगेश, 3 वाजलेले आहेत, 3 वाजून गेलेले आहेत, अर्ज भरण्यासाठीची मुदत संपली. काय नेमकं चित्र आहे सध्या नाशिकमध्ये? खरे 3 वाजून गेलेले आहेत आणि नाशिक महापालिकेच्या 10 कार्यालयांमध्ये जी काही प्रवेशासाठी आज सकाळपासून झुंबड उडालेली होती ती आता पूर्णपणे या ठिकाणी बाहेर शांत झालेली दिसते. मात्र मध्ये अनेक जे इच्छुक होते त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली आहे. त्यांना टोकन देण्यात आलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचं संपूर्ण ही प्रक्रिया पार पडण्याचं काम चालू आहे. उशिरा संध्याकाळपर्यंत हे सर्व अर्ज भरले जातील अशी अपेक्षा आहे. एकूण जर आपण बघितलं तर आज नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ या उमेदवारी अर्जांमुळे झाला होता. अनेक इच्छुक
नाराज होते आणि त्यामुळे अनेकांनी पक्षबदल करत तातडीनं आपले अर्ज भरलेले आहेत, तर काहींनी गोंधळ घातल्याचं चित्र आपल्याला आज नाशिकमध्ये पाहायला मिळालं. एकूण जर परिस्थिती बघितली, एकूण ताणतणावाचं वातावरण, कायदा सुव्यवस्थापणाला लागली होती अशी पण स्थिती काही ठिकाणी झाली होती. ज्या भाजप ठिकाणून ज्या केंद्रातून या ठिकाणी एबी फॉर्म वाटत होती किंवा तिकीट वाटपाचा कार्यक्रम सुरू होता, त्याच फार्म हाऊसवर कार्यकर्त्यांनी थेट हल्लाबोल केला असं म्हणायला हरकत नाही आणि एबी फॉर्म कसा मिळेल याचा प्रयत्न केला. तिथं सुद्धा आता पोलीस कुमक लावण्यात आली. एकूणच 3 वाजता जवळजवळ नाशिक महापालिकेचा जो रणसंग्राम आहे हा शांत झालाय असं म्हणायला हरकत नाही. निश्चित योगेश, जरूर लक्ष ठेवून राहा नाशिकमधल्या सगळ्या घडामोडींवर. त्याचबरोबर आमचे सर्व प्रतिनिधी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या महानगरपालिकांवर लक्ष ठेवून आहेत. सर्वांचे आभार. दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी जोडले जाऊ. आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद सर्वांचे.